शारदा नगरच्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून तसेच विठ्ठल रुक्माईचे वेश धारण करून सर्वांचे लक्ष वेधले। रुक्मिणी इकडे बघ। वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढी एकादशीचा सोहळा विठ्ठल मंदिरामध्ये साजरा होत आहे आणि त्या निमित्त सगळे वारकरी मंडळी, शाळेतील विद्यार्थी सगळे भाविक आणि सगळे आजूबाजूचे सगळे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात। या ठिकाणी बरीच गर्दी राहते आणि त्यांचा प्रसाद सगळ्यांनाच मिळतो। या चिमुक लाईनने आज इथे अवघं पंढरपूर साकारला आहे। फुगड्यांसहित सकाळपासून यांची पंढरपुराची जी आषाढी होती त्यांनी शारदानगरमधलं विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये साजरा केला आहे। या शारदानगरमधील मुधोळकर पेठ महिला मंडळाच्या पालक मंदिराच्या मुख्याध्यापिका आपण जोडल्या आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। आपली लोप पावत चालत असलेली हिंदू संस्कृती पुन्हा जागृत होण्यासाठी आणि वारकरी पंथाची भावना सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी आम्ही खूप वर्षापासून जशी शाळा सुरू झाली तेव्हापासून आम्ही साजरी करत आहोत। आमची चिमुकली मंडळी आणि पालक मंडळीसुद्धा खूप मोठ्या आनंदाने तयार करून देतात सगळ्यांना आणि हा कार्यक्रम खूप वर्ष झाले साजरा। एक लहान विठ्ठल आणि रुक्मिणीचं जोडपं आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्यासोबत त्यांचा परिचय करून घेऊयात। जरा तुमचं नाव काय विठ्ठल? कान्हा मनोज जसवंते आणि रुक्मिणी आपल्या मंजिरी मोरे। जो कान्हा झाला आहे तो मनोज जसवंतेंचा मुलगा आहे आणि मंजिरी मोरे ह्या रुक्मिणी झाल्या आहेत। तर या सर्व चिमुकल्यांना आषाढी एकादशीच्या विशेष ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा। हा थांबा।